पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी देशवासियांना संबोधन केलेल्या भाषणामधून देशवासियांना दिलासा देण्याची मोठी घोषणा केली होती। त्यानुसार केंद्र सरकारने काल रात्री देशवासियांना ऐन गणेशोत्सवामध्ये दिवाळीपूर्ण भेट दिली आहे। ही भेट म्हणजे बुधवारी दिल्लीत झालेल्या जीएसटी काउन्सिलच्या 56व्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेत। यामध्ये अनेक जीवनावश्यक वस्तूंवरील कर घटवण्यात आले असून मोदी सरकारने 12% ते 28% जीएसटी स्लॅब बंद केलाय आणि आता 5 आणि 18% जीएसटी स्लॅब असणार आहे। याची अंमलबजावणी 22 सप्टेंबर पासून केली जाणार आहे। सरकारच्या या निर्णयामुळे काय स्वस्त झाले ते आपण पाहूयात। वनस्पती तेल, वनस्पती मेण, तसेच मांस, मासे, अन्नपदार्थ, डेअरी उत्पादनं म्हणजेच लोणी, तूप, पनीर, सोया दूध, साखर, मिठाई, चॉकलेट, कोको पावडर, पास्ता, कॉर्नफ्लेक्स, नूडल्स, बिस्किट, तसेच जॅम, जेली, मुरंबा, मेवा, फळांच्या पेस्ट, सुकामेवा, फळांचा रस, नारळ पाणी या सगळ्या वस्तू आता 12 ते 18% वरून 5% जीएसटीवर आल्या आहेत। ग्राहक आणि घरगुती वापरांच्या वस्तूंच्या बाबतीत पाहायला गेलं तर हेअर ऑइल, शॅम्पू, टूथपेस्ट, शेविंग उत्पादनं, टेल्कम पावडर, टॉयलेट साबण, तसेच टूथब्रश, डेंटल शेविंग क्रीम, तसेच लोशन, आफ्टर शेव, सामान्य टेबलवेअर, किचनवेअर, दूध पाजण्यासाठी लागणाऱ्या बॉटल्स, प्लास्टिकचे मोती, खोड रबर, शिवणकामाच्या वस्तू आता 18% वरून 5% वर आल्या आहेत। याशिवाय इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कृषी सामग्री, आरोग्य क्षेत्रातील वस्तू, कार किंवा बाईकसाठी लागणाऱ्या वस्तू, तंबाखू आणि पेय पदार्थ, कपडे, कागद, हस्तशिल्प, तसेच चामड्याचे वस्तू, इमारत बांधण्यासाठी लागणारे साहित्य या 28% वरून आता 5 ते 18% जीएसटीवर आल्या आहेत। मोदी सरकारने 22 सप्टेंबर 2025 पासून दिवाळीच्या दिवशी जीएसटी मध्ये असणाऱ्या ऐतिहासिक सुधारणा केल्या आहेत। रिडक्शन फ्रॉम 18 or from 12 to 5%. I list out those items, all of whom have come to 5% from either 18 or from 12. Common man items such as hair oil, toilet soap bars, shampoos, toothbrushes, toothpaste, bicycles, tableware, kitchenware and other household articles have all come to 5, whether they were in 18 or whether they were in 12. Similarly, रिडक्शन ऑफ जीएसटी फ्रॉम 5% टू nil, 5 से 0 में जाने वाले आइटम्स इंडिकेट कर रहा हूं। अल्ट्रा हाई टेम्परेचर मिल्क, द यूएचटी मिल्क, छेना और पनीर, ऑल द इंडियन ब्रेड्स विल सी nil रेट। सो रोटी किसी के ऊपर भी, चपाती और रोटी और पराठा और वॉट एवर इट इज, दे ऑल कम टू nil। रिडक्शन ऑफ जीएसटी फ्रॉम 12% और फ्रॉम 18% टू 5, इसमें फूड आइटम्स बहुत सारे हैं। नमकीन से भुजिया है, सॉसेस है, पास्ता है, इंस्टेंट नूडल्स है, चॉकलेट्स, कॉफी, प्रिजर्व्ड मीट, कॉर्नफ्लेक्स, बटर, घी, ये सब 5% में आ रही है। फिर रिडक्शन फ्रॉम 28 टू 18%, इसमें मिडिल क्लास के एस्पिरेशंस मीट करने वाले बहुत सारी चीज हैं। एयर कंडीशनिंग मशीन्स, टीवीज विच आर ओवर 32 इंचेस, ऑल टीवीज नाउ एट 18%। ये आई वांट टू अंडरलाइन, ऑल टीवीज आर नाउ एट 18%। डिश वॉशिंग मशीन्स, स्मॉल कार्स, motorcycles equal to or less than 350 cc are all now coming to 18. Agriculture goods such as tractors, agricultural, horticultural and forestry machines for soil preparation or cultivation, harvesting or threshing machines, including straw or fodder balers, grass or hay movers, composting machines, etc., are all coming down from 12 to 5%. त्यामुळे दैनंदिन उपयोगातील वस्तू, कृषी साधने, जीवनावश्यक औषधं, तसेच विमा यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या वस्तूंवर जीएसटी खूपच कमी झाला आहे। यातूनच मध्यम वर्ग आणि सामान्य कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि मोठा फायदाही होणार आहे। तुम्हाला याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवशक्ती YouTube पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।